देववृत संत सम्राट माऊली 6व्या अध्याय संत सम्राट माऊली 6व्या अध्यायाचं एक उपोद्घात रूपाने कथन करत असताना असं सांगतात की श्रीगुरूंच्या कृपेने आमच्या मुखातून जे शब्द प्रकट होतात ते शब्द असे आहेत की या ठिकाणी केवळ ते श्रवणाचा विषय होत नाही, तर त्या ठिकाणी सर्वच इंद्रियांना या शब्दाच्या अर्थाचं अर्थरूपतेनं सुख भोगावं असं वाटतं. कारण हा आनंद हा महानंद आहे, ब्रह्मानंद आहे, निरतिशय व्यापक आनंद आहे. त्यामुळं हे जे शब्द आहेत, वास्तविक श्रवणेंद्रियाचा विषय असला तरी रसनेंद्रियाला या ठिकाणी याचा आस्वादन करावं असं वाटतं. इतकंच नाही तर वागेंद्रियाला पुन्हा पुन्हा ह्या शब्दांची आवृत्ती करण्यात एक विलक्षण आनंदाची अनुभूती होते. या इतकंच नाही तर कर्मेंद्रिय म्हणून असणारं जे भुजा, त्या भुजांना देखील त्या शब्दार्थाला आलिंगन करावं, नाम त्या शब्दाच्या अर्थाची आपल्याला अनुभूती व्हावी आणि त्या आनंदाची अभिव्यक्ती व्हावी असं कर्मेंद्रियांना देखील वाटतं. आणि मन तर असं आहे की हे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय ह्या दोघांनाही मागं टाकून त्या ठिकाणी ते मन सुद्धा त्या परमात्म स्वरूपाला आलिंगन करण्यास सरसावतं असं सांगितलं. परंतु या ठिकाणी ह्या शब्दाची इतकी मोठी व्याप्ती आहे की सर्व इंद्रियांचं, कर्मेंद्रियाचं, ज्ञानेंद्रियांचं, मनाचं आणि बुद्धीचं पूर्णपणे समाधान करून त्यांना हा शब्द एक प्रकारचं विलक्षण असं सुख देतो. म्हणून त्या शब्दाचं गरिमा ज्ञानोबाराय वर्णन करतात. आणि हे शब्द केवळ वेद किंवा वेदाला अनुसरणाऱ्या स्मृती, पुराण, इतिहास, काव्य असे नसून या ठिकाणी प्राकृत मराठी भाषेतले शब्द आहेत. परंतु माझा मराठाची बोल कौतुके, अमृतातेही पैजाशी जिंके, आईशी अक्षरे रसिके मेळविनं, अशा प्रकारचे रसमय अक्षरं, आनंदमय, आनंदाने परिप्लुत असणारी अशा प्रकारची अक्षरं या ठिकाणी ज्ञानोबारायांच्या वाणीतून गुरुकृपेने या उद्भूत झालेली आहेत. आणि ती आपल्या आत्मस्वरूपाला आलिंगन करणारी, नाम आत्मस्वरूपाची यथार्थ भेट किंवा ओळख करून देणारी अशी ही अक्षरे आहेत. आणि हा या 6व्या अध्यायाचा विषय आहे असं ज्ञानोबाराय या ठिकाणी सांगतात. आता सांगतात सगळ्यांचं समाधान एकच शब्द कसा करू शकेल, तर त्यांनी सांगितलं जसा या पृथ्वी अवनीतलावर सकाळी उदित झालेला सूर्य हा संपूर्ण जगातल्या पदार्थांचं सर्वांचं दर्शन करून देतो, त्याप्रमाणे हा एकच शब्द सर्व इंद्रियांना समाधान, सुख, शांती प्राप्त करून देण्याची योग्यता अशी ह्या शब्दाची आहे. म्हणून त्यांनी लिहिलं ना अमृतानुभवामध्ये शब्दखंडनामध्ये पहिलीच ओवी काय, बाप उपयोगी वस्तू शब्दो स्मरणदानी प्रसिद्धो, अमृताचा विशदो आरिसा नव्हे, असं माऊली आक्षेपार्थाने विचार. अमृत असणाऱ्या परमात्म्याला मूर्त करून दाखवणारा असा हा शब्द आहे. म्हणून हे जे शब्द हे आमचे प्राकृत भाषेतले शब्द अशा प्रकाराने जे वेदालाही सांगता येत नाही, जिथं शेषसुद्धा शिनला, त्यालासुद्धा शिन प्राप्त झाला, 2000 जिव्हा, एक जिव्हा द्विखंड झाली तर 2000 जिव्हा झाल्या तरीसुद्धा शेषाला त्याचं वर्णन करता आलं नाही. किंवा वेद जाणू गेला तव पुढे वेद जाणू गेला पुढे मौनावला, पण ते गुह्य तुझला प्राप्त करायचे, ते तुला कसं प्राप्त होईल, तर ज्ञानेश्वरीच्या ह्या 6व्या अध्यायातून ते गुह्य तुला प्राप्त होईल अशा रीतीनं ह्या अध्यायाचं वर्णन करत असताना माऊली सांगतात की तैसे शब्दाचे व्यापकपण, त्याप्रमाणे ह्या शब्दाच्या व्याप्ती आहे. शब्दाची व्याप्ती किती आहे, तर निरपेक्ष व्यापक हा शब्द आहे. आत्मा निरपेक्ष आहे, आत्मा निर्विषय आहे. त्या निर्विषय आत्म्याची निरपेक्ष ओळख करून देणारा, त्याची अनुभूती करून देणारा असा शब्द आहे. इतका हा व्यापक आहे. आणि या शब्दाची व्यापकता अशी आहे, खरं जर पाहिलं इतर इंद्रिय आहेत तर पहिलं काय आहे, कोणतं तन्मात्रा आहे, शब्द तन्मात्रा आहे. शब्दानंतर स्पर्श, नंतर रूप, नंतर रस आणि नंतर गंध. त्यामुळे ह्या सगळ्यांमध्ये शब्द काय आहे,
शब्द तन्मात्रा ही बरोबर ना, शब्द तन्मात्रा ही सर्वांमध्ये काय आहे, अनुश्रुतच आहे. म्हणून शब्दाचं व्यापकपण देखीजे असाधारण, हे असाधारण म्हणजे विशेष आहे. म्हणजे शब्द सर्वांच्यात व्याप्त आहे, शब्द सर्वांच्यात व्याप्त आहे. परंतु शब्दाचा जो कोणता गुण आहे, आपला आकाशाचा गुण कोणता आहे, शब्द. परंतु ज्यावेळेला स्पर्श होतो त्यावेळेला त्या स्पर्शामध्ये काय आकाशाचा शब्दगुण आहे आणि वायूचा पण स्पर्शगुण आहे, किंवा शब्दस्पर्श रूप. ज्यावेळेला तुम्हाला रूपगुण आहे तो कोणाचा आहे, वायूच्या नंतर तेजाचा. तर तेजामध्ये काय आहे, आकाशाच्या शब्दात शब्द वायूचा स्पर्श अनुसूत आहे आणि त्याचा स्वतःचा एकच गुण आहे, बरोबर ना. अशा प्रकारे पण शब्द प्रत्येकामध्ये पुढचं जी भूत आहेत जल आणि पृथ्वी यांच्यामध्ये सुद्धा त्या त्या भूतांचा एक असणारा अनुक्रमे रस आणि पृथ्वीचा गंध हे गुण आहेत. परंतु हे सर्वात प्रथम जर कोण असेल तर तो शब्द आहे. म्हणून शब्दाचं व्यापकपण हे विशेष आहे. विशेष आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी शब्दाची व्याप्ती आहे. त्या वायूमध्ये काय सु सु अशा प्रकारचा शब्द आहेच आहे त्या ठिकाणी. नंतर स्पर्शामध्ये आपलं स्पर्श झाला, तेजामध्ये बिशी बिशी ना, भू भू हा भू भू असा शब्द आहेच आहे. नंतर रूपामध्ये हा जलामध्ये बुलबुल असा शब्द आहे. पृथ्वीमध्ये भुकू भुकू मला वाटतं, पृथ्वी कडक कडकड कडकड कडाकड असा शब्द पृथ्वीमध्ये आहे. मग शब्दाची व्याप्ती आहेच की नाही. म्हणून तैसे शब्दाचे व्यापकपण देखीजे असाधारण, असाधारण म्हणजे विशेष, इतरांपेक्षा वेगळे त्याच्यामध्ये आहे. म्हणजे तो अलौकिक अशा प्रकारचा शब्द आहे. आणि ह्या शब्दाचं असाधारण व्यापकपण पाहतया, जर जो पाहायला लागला शब्द किती व्यापक आहे, शब्द हा बहुसार उपकाराची राशी असं म्हणून जर कोणी त्या शब्दाचं चिंतन करू लागला तर भावज्ञा चिंतामणीचे गुण फावती. जो मनुष्य भावज्ञ आहे, भावज्ञ म्हणजे भावुकतेनं भाविकतेनं या ठिकाणी त्या शब्दाच्या अर्थाला जाणण्याची इच्छा करणारा त्याला म्हणतात भावज्ञ. म्हणजे भावाच्या माध्यमातून तो केवळ शब्द आणि शब्दाची उत्पत्ती पाहत नाही, त्या शब्दामध्ये वक्त्याला अभिप्रेत असणारा जो तात्पर्यार्थ आहे त्या तात्पर्यार्थाचं हृदयाच्या मृदुतेनं, मृदू हृदयानं किंवा कोमल हृदयानं, कोमल भावनेने, कोमल मनाने जो त्याचं अर्थग्रहण करण्याचा किंवा विचार प्रयत्न करतो त्याला म्हणतात भावज्ञ. भावाच्या माध्यमातून काय सांगतात जनाबाई, काय सांगतात ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दाचं कौतुक नाही, भाव अक्षराचे गाठी आणि ब्रह्मज्ञाने जे गोमटी. त्या अक्षरामध्ये जो भाव आहे त्या भावाचं चिंतन केलं तर आपल्या लक्षात येतं की हा ग्रंथ गोमटा अत्युत्तम झालेला आहे. तो कशामुळं, ब्रह्मज्ञानाचं किंवा ज्ञानरूप ब्रह्माचं चिंतन केल्यामुळं हा ग्रंथ जो आहे तो ब्रह्मज्ञानाने सजलेला अलंकृत झालेला ग्रंथ आहे. आणि असे जे भावज्ञ आहेत तर त्यांना चिंतामणीचे गुण फावती. त्यांना चिंतामणी जो आहे, चिंतामणी काय करतो, चिंतामणीचा काय गुण आहे, चिंतामणी दे चिंतिलिया अर्थ. आपण जी इच्छा करतो, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू आणि ते ते कल्पतरू पुरविता. याप्रमाणे या ठिकाणी चिंतामणी जसं मनुष्य जी इच्छा करील ती पूर्ण करणार आहे. या ठिकाणी चिंतामणी जी आपण इच्छा करू तेच पदार्थ देतो, परंतु आपण जी इच्छा करू ते देतो, पण आपण जर चांगली इच्छा केली तर चांगले पदार्थ देतो आणि आपण जर या ठिकाणी विरोधी इच्छा केली तर आपल्याला विरुद्ध पदार्थ पुरवतो. तसं या ठिकाणी मात्र हे शब्द जे आहेत ना, हे चिंतामणी जो आहे ना, त्यांनी जसं संतांचं वर्णन करताना सांगितलं की संतांचे हे देणे कल्पतरुहणी दुने आणि परीस अगाध देणे चिंतामणी ठेंगणा. चिंतामणीची उपमा देखील ह्या संतांना कमी पडते. तसं ह्या शब्दाला चिंतामणीसुद्धा म्हणता येत नाही. कुठल्या ज्ञानेश्वरीतले शब्द तुम्हाला विरोधी फल कधीच देणार नाही. ज्या ग्रंथाचा महिमाच असा आहे का भावधरोनिया वाची ज्ञानेश्वरी
कृपा करी हरी तयावरी. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून कोणावर अवकृपा झाली, कोणी एखादा मनुष्य असं काही कोणाला सिद्ध करता येणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय, चिंतामणीचं एक ओघात आलेलं उदाहरण, सर्व समाजामध्ये परिचित असलेलं उदाहरण म्हणून फक्त ते त्याचं परिचायक आहे. याचा अर्थ चिंतामणी आणि हे ज्ञानेश्वरीतले शब्द यांची तुलना होते असं नाही, किंवा यांचं दोन्हींचं साम्य पूर्णपणाने असं नाही. दृष्टांत हा नेहमी एका अंगाने दिला असतो, दृष्टांत सर्वांगाने त्या लागू होत नाही. म्हणून म्हणतात पाहतया भावज्ञा. काय पाहताना, हे शब्दाचं व्याप्ती किती आहे. म्हणून माणसाने आयुष्यभर शब्दाशी जे झटे घ्यायचे, किंवा त्यांनी लिहिलं झोंबलिया, मागं त्यांनी सांगितलं की जेथ संपूर्ण पद उभारे तेथ मनची धावे बाहेरे. बोलू भुजाही आविष्करे आलिंगावया. भुजाही बोलू आलिंगाया आविष्करे. म्हणजे हे जे बाहू आहेत ते सुद्धा त्या शब्दाचं आलिंगन देण्यासाठी पुढं सरसावतात, आविष्करे असा अर्थ दिला. तसंच या ठिकाणी जो भावज्ञ पुरुष आहे, म्हणजे भावाच्या द्वारा, त्या ठिकाणी काही लोक म्हणतात की भावज्ञ म्हणजे कोणता, की ज्याला ह्या ज्ञानेश्वरीतले शब्द ऐकल्यानंतर म्हणजे सामान्यपणे असं पण काही लोक भावुक आहे म्हणजे भावज्ञ आहे. भाव म्हणजे अष्टसात्विक भाव, ज्याला आपण म्हणतो आनंदाच्या अश्रुपात नेत्रातून होणं, किंवा अंगावर रोमांच उभे राहणं, किंवा अंगाला कंप सुटणं, किंवा अंग ताठरपणा, स्तंभ होणं, मूर्छा येणं. इतकंच नाही, शेवटचं लक्षण प्रणय, आपलं प्रलय म्हणजे मरण असं सांगितलेलं आहे. असे काही भावुक पुरुष आहेत, तर त्यांना मात्र चिंतामणीचे गुण या ठिकाणी दिसून येतात. हे असो तू या बोलांची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओगरिली. हे प्रतिपत्ती मिया केली निष्कामाशी. हे असो तू, माऊली म्हणतात की हे असो, तया बोलाची ताट, असे एक असो तू या बोलांची ताटे भली असा एक पाठ आहे. आणि ही असो तया बोलांची ताटे भली. हे असो म्हणजे आता हे बोलणं मी जे वर्णन केले ना, हे वर्णन करणं राहू देत, हे वर्णन मी आणखीन विस्ताराने करत नाही. पण तया बोलाची ताटे भली, हे जे बोल आहेत ना, शब्द आहेत ना, ही शब्दरूपी भली ताट आहे. म्हणजे फार सुंदर अशा प्रकारची ही ताट आहे. म्हणजे शब्द हे एक ताट आहे, शब्द हे ताट आहे. परंतु ह्या ताटात भोजन कोणतं आहे, तर म्हणतात कैवल्य रसे ओगरिली. कैवल्य रस म्हणजे ब्रह्मरस, आणि ब्रह्मरस ज्याच्यामध्ये ओगरला आहे म्हणजे वाढला आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ही जी शब्द आहेत ही मुळातच चांगली ताट आहेत. म्हणून तर हे शब्दाचं नुसती आवृत्ती केली पुन्हा पुन्हा, एक प्रदक्षिणा जपाची आणि बाहेरून करीती यया. नुसतं याच्यामध्ये काय, जपाच्या प्रदक्षिणा करणं म्हणजे काय, शब्दाची ताट आहेत. आणि नुसत्या जपाच्या प्रदक्षिणा का, तर त्या ताटं सामान्य नाहीत, या बोलाची ताटे भली. ह्या बोलाचं शब्दांची शब्दरूपी असणारी ताटं ही फार सुंदर अशा स्वरूपाची आहेत. बरं, त्या ताटामध्ये वाढलं आहे काय, वरी कैवल्य रसे वगैरेली. या ठिकाणी याच्यात ज्ञानोबरायांनी कोणता रस दिलेला आहे, कैवल्य, केवळ ब्रह्म, सच्चिदानंद घन ब्रह्म, सच्चिदानंदाद्वय ब्रह्म, नित्यशुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान ब्रह्म, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित ब्रह्म. अशा प्रकारचं देशकाळ वस्तू परिच्छेद रहित ब्रह्म, असं जे ब्रह्माचा रस किंवा रसरूप ब्रह्म, हेच काय त्या ताटामध्ये वाढलेलं भोजन किंवा पक्वान्न आहे. ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामाशी. म्हणून ज्ञानेश्वरीचं आज 700 वर्षे भरपूर प्रचार प्रसार आहे. परवा एक आमचे मित्र आले होते, त्यांनी सांगितलं की ज्ञानेश्वरीचं सखोल अध्ययन करणारीच भेटत नाही. मला तर केवळ मला जेवढं होईल, जेवढे संदर्भ ग्रंथ मिळतील तेवढं मी करतो, परंतु मला समाधान वाटत नाही ज्ञानेश्वरीचं चिंतनामध्ये, आणि त्याचं तर जास्त सखोल चिंतन व्हावं असं वाटतं. याचं कारणच असं आहे की कोणी खरोखरच तितकं सखोल चिंतन करत नाही. म्हणून ते म्हणतात त्याचं कारण काय, काही लोक प्रयत्नही करतात, परंतु त्यांना ज्याला काय म्हणतो आपण स्वसमाधान, त्याला ते प्राप्तच होतील, आणि त्या अर्थाचं मला पूर्ण चिंतन झालं असं त्यांचं मनामध्ये कुठंतरी पोकळी किंवा त्याला काय म्हणतो, मनामध्ये कुठंतरी उणीव वाटते ह्या अर्थचिंतनाविषयी.
त्याचं खरं कारण काय असेल ते सांगतात की याचं मी असं शब्दाचं अलंकारिक वर्णन करत नाही. असो तू या बोलाची ताटे भली वरी कैवल्य रसे वगैरिली. पण खरं कारण असे हे प्रतिपत्ती मिया केली निष्कामाशी. ज्ञानोबराय सांगतात मी जो हा ग्रंथ केला मिया प्रतिपत्ती केली म्हणजे ह्या ग्रंथाची मी जी रचना केलेली आहे किंवा ह्या ग्रंथाला मी जे हे कैवल्याचा रस वाढलेला आहे या ग्रंथामध्ये तो कोणाला उपयोगाला होईल. तर हा ग्रंथ खरा निर्माण कोणासाठी झाले निष्कामाशी. ज्याच्या जीवनामध्ये कामना किंवा विषयांच्या विषयी असणाऱ्या भोग्य रूपाने इंद्रिय आणि विषय यांच्या संबंधातून सुख होतं किंवा इंद्रिय आणि विषय यांच्या वियोगात दुःख होतं. अशा प्रकारची संकल्पना ज्याच्या अंतकरणामध्ये कायमची दृढ मूल झालेली आहे असा पुरुष कितीही ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ज्याच्या अंतकरणामध्ये कर्म करायचं झालं तरी काहीतरी फलाची इच्छा आहे, उपासना करायची झाली तरी फलाची इच्छा आहे, असा जो सकाम पुरुष आहे तो ज्ञानेश्वरीचा खऱ्या अर्थाने अधिकारी नाही. तर कारण हा ग्रंथ केलाय कोणासाठी, ही प्रतिपत्ती केली, ही ग्रंथ रचना केली किंवा ही प्रतिपत्ती म्हणजे अगदी निवडून सार सर्वस्वरूपी मेजवानी किंवा पक्वान्न किंवा भोजन हे कोणासाठी तयार केले, सर्वांसाठी नाही. हे कोणाची निष्काम जे पुरुष असतील ज्यांनी अनंत जन्मामध्ये निष्काम आणि कर्म आणि उपासना केलेली असेल आणि अशा पुरुषाला सध्याची सर्व पुण्ये आत्तापर्यंत अनंत जन्मातली जेव्हा फल देण्यासाठी सन्मुख झालेला जो जन्म असेल मानवी जन्म त्याच्यामध्येच या ठिकाणी त्याला ज्ञानेश्वरीमध्ये खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरी त्याला फलीभूत होईल किंवा ज्ञानेश्वरीच्या चिंतनाचं पर्यवसान फलावाप्तीमध्ये म्हणजे त्याला आनंदावाप्तीमध्ये त्याला होईल असं माऊली स्वतः सांगतात. आणि मी सुद्धा माऊली असं सांगतात ही खरी ज्ञानेश्वरी सर्वांना नाही का, सर्वांसाठी आहे, पण खरी कोणासाठी आहे, जे निष्काम पुरुष असतील त्यांच्यासाठी. मग ज्ञानेश्वरीची गंभीर अनुभूती काय येत नाही तर त्यासाठी अधिकाराची उणीव आहे. अधिकाराची उणीव असेल तर ज्ञानेश्वर जर त्याच्यासाठी त्यांनी दिले की जे बी मासी संगे अन्न सुखनिधी ते पक्वान्न. एकीकडं मासी पण तर त्या घासामध्ये काढलेली आहे आणि पक्वान्न गुलाबजामुन पण आहे. खाल्लं तर होईल काय, वांती झाल्याशिवाय राहणार नाही. सुखनिधी ते भोजन. तसं या ठिकाणी ज्ञानेश्वरीचंही चिंतन करतो पण पाप साहचर्यासहित करतो. जर त्या ठिकाणी पापही करतो आणि ज्ञानेश्वरीचंही चिंतन करतो त्याला ही प्रतिपत्ती, त्याला ही मेजवानी, त्याला ती पचणार नाही, त्याला ती कळणार नाही, कळली तर पटणार नाही, पटली तर पचणार नाही, पचली कशी तरी तो त्याच्यात रंगेलच असं नाही, अशी स्थिती आहे. म्हणून माऊली स्वतः किती आत्मविश्वासाने म्हणतात की हे प्रतिपत्ती मी या निष्कामाशी केली. म्हणजे मनुष्य काय आहे, कामना रहित व्हायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की मग कामना रहित झाल्यावर ज्ञानेश्वरीचं चिंतन करायचं, मग आधी आम्ही कामना रहित व्हावं का ज्ञानेश्वरीचं चिंतन करावं. तर हे चिंतन करता करताच कामना रहित ते पण होईल या ठिकाणी. आणि ज्ञानेश्वरीचं भोजन जे आहे ते भोजन तुम्हाला त्याचं आस्वादन देखील करता येईल. हा एक उपाय आहे. त्याचं कारण असं की गोंदवलेकर महाराजांनी किंवा यांनी गुरुदेव रानडेंनी सांगितलेले आपण चिंतन केलं असेल की अरुची नावाचा पित्ताचा एक व्याधी आहे आमच्या आयुर्वेदमध्ये. तर त्याच्यामध्ये काय होतं की तो मनुष्य जेव्हा जेवण त्याला जेव्हा साखर दिली, गोड पदार्थ, तो त्याला काय लागतो, कडू लागतो. जर त्याला साखर जर कडू लागायला लागली तर समजायचं की त्याला हा पित्तदोषाचा प्रकोप होऊन कोणता, हा अरुची नावाचा व्याधी झालेला आहे. हे निदान झालं. आता ही त्याला साखर कधी गोड लागेल, अरुची नावाचा व्याधी नाहीसा होईल तेव्हा त्याला साखर गोड लागेल, किंवा साखर गोड लागली म्हणजे अरुची नावाचा व्याधी जाईल. पण याला उपाय काय, त्याला उपायसुद्धा आयुर्वेदशास्त्रामध्ये हाच सांगितला गेला की त्यांनी काय करायचं, जोपर्यंत त्याला साखर कडू वाटते आणि गोड वाटत नाही तोपर्यंत काय करायचं, त्यांनी साखरच खायची. त्यांनी जर साखर खाल्ली तर ती साखरच काय करते, हळूहळू त्याच्या अरुची नावाचा व्याधी नष्ट करते. तसं पण हा जीवन ग्रंथ केला पाहिजे. कारण माऊलींनी याच्याविषयी आणि ग्रंथोपजीवे
विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये व्हावीजी. ही निष्कामाशी प्रतिपत्ती केली त्यावेळेला माऊली म्हणतात, जरी तुम्हाला नसेल ही स्थिती निष्कामता प्राप्त झाली, पण हा ग्रंथ हे आपलं जीवन आहे. आपल्या ग्रंथाचं आपल्या जीवनाचं दुसरं नाव काय आहे? ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे. असं जर तुमचं असेल तर मग मात्र तुम्हाला काय होईल की आणि ग्रंथोपजीये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजये व्हावीजी. जर तुम्ही या ठिकाणी जरी तुम्हाला निष्कामता नसली, पण जीवनामध्ये जे काही मला जीवनामध्ये अनर्थाचं निवृत्ती आणि माझ्या जीवनामध्ये जे काही अभिप्रेत असणारं सुख त्याची प्राप्ती करायची असेल तर ज्ञानेश्वरी वाचून दुसरा उपाय नाही. असं जर तुमच्या जीवनामध्ये ग्रंथ हे तुमचं म्हणजे जवळ राहून जीवन झालं असेल तर ज्ञानोबा म्हणतात त्यांच्यासाठी प्रार्थना आहे आमच्या गुरूंकडे केलेली, आणि त्या गुरुनी तिला हा होईल दान पसावं असं म्हटलेली प्रार्थना आहे. आणि ती प्रार्थना जर कोणती असेल तर त्याचं दृष्ट आणि अदृष्ट दोन्ही विजयी होईल. परवा कोणी कुराणी माऊलीनं कोणी सांगितलं होतं, दृष्टादृष्टा विजय व्हावेजी. याचा अर्थ जी प्रार्थना मान्य झाली तर दृष्ट म्हणजे काय, त्यांना जीवनमुक्ती प्राप्त होईल, आणि अदृष्ट म्हणजे देहपातानंतर विदेह कैवल्य प्राप्त होईल असं मागितलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ हा ग्रंथोपजीवी जो आहे तो निष्काम होऊनच त्याला हीची प्रतिपत्ती शब्दाचा एक दुसरा अर्थ आहे. प्रतिपत्ती शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. ज्ञान जे निष्काम पुरुष आहे त्यांना याची यथार्थ ओळख किंवा ज्ञान व्हावं यासाठी हा ग्रंथ रचना केलेली आहे. तर त्याला निष्काम होऊनच हे प्राप्त होईल की नाही. मग दोन्ही वयांचा सामंजस्य आहे की नाही. जर तुम्ही ज्ञानेश्वरी हा आपला जीवनग्रंथ करून जर आपल्याला आपलं जीवनाचे सर्व ध्येय ज्ञेय प्राप्त करायचं किंवा जाणायचं असं म्हणून केलं असेल तरी ते तुम्ही सफल व्हाल, आहे की नाही. आणि तुम्ही निष्काम होऊन ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं चिंतन कराल तर तुम्हाला काय हे पक्वान्नाचंच भोग आहे, कैवल्य रस आस्वादन करायला मिळेल. केवळ भगवंताचा असणाऱ्या स्वरूपाचा सच्चिदानंद स्वरूपाचा रस तुम्हाला अनुभवायला मिळेल. म्हणून म्हणतात की हे प्रतिपत्ती मी हे असो तू या बोलांची ताटे भली वरी कैवल्य रसे ओगरिली ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामाशी. माऊली सांगतात आता एवढं जर तुमच्यासाठी झालं ना, मग आता तुम्ही पुढं काय करायचं. जर निष्काम पुरुषाला ही मेजवानी समोर आली तर त्यांनी काय करावं. तर आता आत्मप्रभा नित्य नवी तेची करोणी ठाण दिवी जो इंद्रियांते चोरुणी जीवी तयासीची फावे. आता म्हणजे नंतर. आता हे झाले तुम्ही निष्काम झाले. ज्ञानेश्वरीचं जे कैवल्यरूपी रसाचं ताट तुमच्यापुढं ज्ञानोबरायांनी ठेवलेलं आहे. आता त्याचं काय करायचं तुम्हाला, त्याचं तुम्हाला आस्वादन करायचं, भक्षण करायचं, त्याला गिळायचं, आहे की नाही. त्याच्यामध्ये सांगितलेलं ज्ञान, ते ज्ञान तुम्हाला गिळायचं म्हणजे आत्मसात करायचं. ते ज्ञान आत्मसात करायचं म्हणजे आपण स्वतः ज्ञानस्वरूप व्हायचे. अशी जर स्थिती असेल तर याच्यासाठी आता म्हणजे नंतर तुम्हाला जर निष्कामता प्राप्त झाली असेल तर आता फक्त आत्मप्रभा नित्य नवी. या ठिकाणी आत्मप्रभा म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान किंवा ज्ञानरूप आत्मा. आत्मप्रभा म्हणजे काय, प्रभारूप काय, आत्माश्चासौ प्रभा. आत्मा हा प्रकाशरूप आहे, ज्ञानरूप आहे. त्या ज्ञानरूप आत्म्या त्या नित्य नवी, आणि ती आत्मप्रभा कशी नित्य नवी म्हणजे नित्य नूतन असणारी आत्मप्रभा. आत्मप्रभा नित्य नूतन आहे का, ती खरी सनातन आहे. नित्य चिरंतन आहे, नवी नाही ती. जे काही नित्य नवीन असतं ते मायावी असतं. नित्य नवीन पदार्थ आहे तो काय आहे, अनंत बुद्धीचे तरंग. पण इथे ही आत्मप्रभा जी आहे तर ती आत्म्याची प्रभा नाही, आत्म्याची प्रभा नाही, आत्माच प्रभा आणि प्रभाच आत्मा असा कर्मधारय समास आहे.
त्या ठिकाणी. म्हणून चांगलं लक्षात घ्या. तर या ठिकाणी आत्मप्रभेला नित्य नवी असं माऊली का म्हणतात, किंवा नीच नवी असं पण, त्या नीच शब्दाचा अर्थ नित्य असं आपल्या मराठी भाषेमध्ये ज्ञानोबरायांच्या वाङ्मयामध्ये जिथं जिथं नीच हा शब्दाला, नीच म्हणजे निकृष्ट असं नाही अर्थ, नीच नवी इथं नित्य नवी असा पाठ आहे, नीच नवी असाही पाठ आहे. तर याचा अर्थ असा की हा आत्मप्रकाश आहे तो नित्य नूतन. आता आत्मप्रकाश नित्य नूतन म्हणजे काय आहे? या आत्मप्रकाश सनातनच आहे. आत्मप्रकाश सनातन अनादि अनंत जो त्यो निर्विकार अपरिवर्तनशील ऐके नाही एक रूप असा आत्मप्रभा आहे. पण तिला नित्य नूतन म्हणतात. याचा अर्थ इतकाच आहे की जी अंतःकरण वृत्ती बहिर्मुख असते त्या बहिर्मुख अंतःकरण वृत्तीमध्ये आत्म्याच्या प्रकाशाची अनुभूती येते का? येत नाही. आणि ज्या वेळेला ही बहिर्मुख वृत्तीचा तुम्ही निग्रह करून किंवा संयम करून किंवा इंद्रियादिकांच्या द्वारा प्रत्याहार करून नंतर धारणा करून त्याला काय म्हणतात, एकाच देशामध्ये अंतःकरण वृत्तीला बांधून ठेवणं याला म्हणतात धारणा. आणि त्याच्यानंतर म्हणजे प्रयत्न करणं, म्हणजे पहिल्यांदा प्रत्याहार आहे, नंतर धारणा आहे, नंतर ध्यान आहे. तत्र प्रत्ययिकतानता ध्यानम. आणि त्याच्यानंतर काय आहे? समाधी आहे. त्याच्यानंतर समाधी आहे किंवा त्याला साक्षात्कार असं आपण म्हणतो. तर ही जी आत्मप्रभा आहे ही नित्य नूतन आहे. याचा अर्थ जी वृत्ती आहे ती वृत्ती प्रत्येक वेळेला एक कोणत्या तरी विषयाच्या आकाराची होत असते. ती वृत्ती आपण अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून जेव्हा आत्माकार अंतःकरणाची वृत्ती करतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला तिच्यामध्ये अभिव्यक्त कोण होतं? आत्मा. आत्मा का आनंद, आनंद रूप असणारा आत्मा, ज्ञानरूप असणारा आत्मा, अमर असणारा सद्रूप आत्मा, सच्चिदानंद रूप आत्म्याची त्याच्यामध्ये अभिव्यक्ती होते. आणि ज्या वेळेला अशी ती वृत्ती जितकी सूक्ष्म, जितकी गंभीर, जितकी विशुद्ध होत जाते तसतसं त्या आत्मानंदाचं चढतं भान, बरं ना, चढतं भान त्या वृत्तीमध्ये होतं. आणि म्हणून म्हणतात की हा नित्य नूतन आनंद आहे. मागच्या वेळेला जे अंतःकरणाची वृत्ती केली त्यापेक्षा दुसऱ्या वेळेला करतात तशी तशी ती वृत्ती अधिक स्थिर आणि आत्मस्वरूपाच्या आनंदाच्या ग्रहणाची तिच्या ठिकाणी अधिक मोठी योग्यता येत जाते. आणि त्यामुळं ही आत्मप्रभा आहे ती नीच नवी आहे. म्हणजे ती नित्य काय आहे? नूतनच आहे. आपल्याला आहे ना जे विषय आहे ते जर स्वामी महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर शेमडे लेमडे असे विषयसुद्धा आपल्याला नित्य सवयीनं तेच सुखकारक आहे असं कायमचाच भ्रम होऊन जातो. की जे आहेत असज जड दुःख द्वैतात्मक, तर ते विषय आपल्याला ते आपल्याला आनंद देणारे आहेत, ते अमर आहेत असं वाटतं. असं आपल्याला माहिती आहे विषय काय आहे? विषयी सुख आहे हे बोलण्याची सारखी नव्हे. आता विद्युस्फुरणे कानप आहे जगा माझी अशी स्थिती आहे की नाही? हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का ना तरी स्वप्नेचा आभासे भद्र जाती अशी त्याची स्थिती आहे की नाही? तरी आता सगळे जे लोक आहेत त्यांचं काय चाललेलं आहे तर पडिली हे रूढी जगा परिचार आणि चालविती व्यवहार सत्य म्हणून. जर माणसाला नित्य नूतन आनंदाची अनुभूती येत नसती तर संसारामध्ये कोणाची तरी त्याच विषयाच्या भोगामध्ये प्रवृत्ती झाली असती काय? ह्या काय सर्व विषयी पामर जीवांचा हा अनुभव आहे. फक्त हा अनुभव आहे हा लौकिक विषय सुखाचा अनुभव आहे. त्याच्यातसुद्धा नित्य नूतनता त्या ठिकाणी शोधतात किंवा मानतात. तर ही काय आहे? वस्तुस्थितीच आहे की हा आत्मा नित्य आनंदगण आहे. आणि जशी जशी वृत्ती आपण पुन्हा त्याकार करू तर सारख्या आनंदाची अभिव्यक्ती नाही. कारण जितक्या वृत्तीमध्ये आनंद, आपली वृत्ती एकाग्र जितकी जास्त होईल, जितका जास्त वेळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होईल, जितकी अनात्माकार होणार नाही, जितका काळ ती अनात्माकार होणार नाही तेवढा आनंद काय होईल? अधिक अभिव्यक्त होईल. म्हणून या ठिकाणी ही आत्मप्रभा नित्य नवी. आता ही नित्य नवी जी झाली ना, नित्य नूतन ही कुठपर्यंत? शेवटचा श्वास असेपर्यंत ज्ञानोबरायांना म्हणायचं आहे की ह्या ज्या ज्ञानेश्वरीचा अभ्यासक आहे किंवा ज्ञानेश्वरी हे ज्यांनी आपला जीवनग्रंथ केलेला आहे त्या पुरुषांनी काय करावं? तो जो आत्मप्रभा नित्य नूतन असणारी आत्मप्रभा आहे ना तोच आपल्या जीवनाचा मार्ग अनुसरावा. तेची करुणी
तेची करोनी ठाण दिवी. या सांगतात ठाण दिवा करायचा म्हणजे काय, देवढीवर म्हणजे घराच्या देवढीवर पुढच्या भागामध्ये बाहेरून येणाऱ्या माणसाला उजेड असावा, आतमध्येही काही उजेड पडावा म्हणून एक कायमची एक कोनाडा केलेला असतो. त्या कोनाड्यामध्ये किंवा त्या ओरीमध्ये हा ठाण दिवा म्हणजे कायम, ठाण दिवा म्हणजे एक स्थायी स्वरूपाने असणारा प्रकाश तिथं कायम केला जातो. संध्याकाळी त्या ठिकाणी तो दिवा जो आहे, आणि तो कसा ठाण दिवा, स्थायी दिवा आहे. तसं आपल्या ठिकाणी जीवनामध्ये नित्य नूतन आनंदाची, ज्ञानाची अभिव्यक्ती करणारी अशी जी अंतःकरणाची वृत्ती आहे, हीच वृत्ती जणू काही काय करायची, ठाण दिवी करायची. म्हणजे अखंड पुन्हा आत्माकारच वृत्ती करायची, अनात्माकार वृत्ती होऊ द्यायची नाही. आणि हे कधीपर्यंत, आसुप्ते रमृते कालम नयेद वेदांत चिंतया, झोपेतून जाग झाल्यापासून तर पुन्हा झोपेत जाईपर्यंत, आणि हा मार्गाचं महत्त्व कळल्यापासून तर मरेपर्यंत. आसुप्ते रामृते कालम नयेद वेदांत चिंतया. इथं वेदांत चिंतन म्हणजे शब्दाचं चिंतन नाही. शब्दाचं चिंतन अगोदर करायचं कळण्यासाठी, पण त्याच्यानंतर काय, नानुध्याये बहुन शब्दान वाचो विग्लापनम हितत. अनेक शब्दांचं अध्ययन करीत बसू नये, त्या शब्दाचा जो अर्थ आहे त्या अर्थाकार वृत्ती करण्याचा प्रयत्न करावा. याला म्हणायचं की ती आत्मप्रभा नीच नवी तेची करुणी ठाण दिवी. हा ठाण दिवा करायचा म्हणजे स्थायी स्वरूपात दिवा ठेवण्यासाठी एखादी लोखंडी किंवा जी लाकडी बैठक असते, त्या बैठकीप्रमाणे आपल्या जीवनाचं नाव खरं समाधान शांती पाहिजे असेल तर अखंड आत्माकार वृत्ती करणं. आणि ती वृत्ती कशी, अखंड, जिच्यामध्ये देश, काल आणि वस्तू यांनी कोणताही परिच्छेद केलेला नाही. अखंड वस्तू म्हणजे जिच्यामध्ये स्वगत सजातीय विजातीय भेद नाही. अखंड वस्तू म्हणजे तिला विषय करण्यासाठी जगात तिच्या अतिरिक्त दुसरा कोणताही पदार्थ नाही, किंवा दुसरा कोणताही पदार्थ नसल्यामुळं तिला कोणीही विषय करू शकत नाही. अशी असणारी स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश जी आत्मस्थिती आहे तीच ब्रह्माची स्वरूप स्थिती आहे. जी ब्रह्माची स्थिती आहे तेच आत्माचं स्वरूप आहे. अशा प्रकाराने तेची करुणी ठाण दिवी. आणि जो इंद्रियाशी चोरोनी जेवी तयाशीच फावे. ज्ञानेश्वर महाराजांनी निसंदिग्ध मनुष्याला आत्मज्ञानाचा मार्ग दाखवून दिलेला आहे. म्हणजे कुठं काय तुमचं इथं कुठं जर त्रुटी असेल तर तुमचं गणित कुठं चुकतं तर ते सुद्धा तुम्हाला दाखवून देतात. आणि जर तुमचं हे गणित सुटलं तर तुम्हाला काय उत्तर मिळेल ते पण त्यांनी सांगून ठेवलं. इथं म्हणतात ही स्थिती आता कोणाला नको आहे, आम्हाला पाहिजे. ठाण देवी आमच्या अंतःकरणवृत्ती अखंड परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणीच रममाण व्हावी आणि त्याच्यातच सुखाची अभिव्यक्ती होते हे आम्हाला वाटतं, पण आम्हाला तसा अनुभूती येत नाही. याचं कारण ज्ञानोबा पुन्हा सांगतात. म्हणजे एकच गोष्ट आहे, अभ्यासांगाने सांगतात. इंद्रिय निग्रह एकदा सांगून ज्ञानेश्वर महाराज थांबत नाहीत. ह्या अध्यायाचं नाव सुद्धा आत्मसंयम योग असं दिले. दुसरं अभ्यास योग असं पण ह्या अध्यायाचं नाव दिले. तिसरं याचं नाव काय दिलेलं आहे, ध्यान योग असं दिलेलं आहे. याचा अर्थ ह्या सगळ्याच प्रक्रियेमध्ये इंद्रियांचा निग्रह करणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि माऊली या ठिकाणी सांगतात, इंद्रियांशी चोरोनी जेवी तयाशीच फावे. ही ज्ञानेश्वरी फलीभूत कोणाच्या जीवनात होईल, ज्याला जो इंद्रियांना चोरून जेवतो त्याला. पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती की पैलवान किंवा आपला लाडका मुलगा त्याला काही खाऊ घालायचं तर हिवाळ्याच्या दिवसात किंवा हे जे कुस्त्याचे आखाडे भरतात त्या काळात किंवा त्याच्या आधीपासून त्याला काही खायला द्यायचे पौष्टिक पदार्थ, बदामाचा शिरा किंवा गव्हाचा चीक, हे जे द्यायचे ते कसे द्यायचे तर त्याला सकाळी एकट्याला अंधाऱ्या खोलीत भिंतीकडं तोंड करून बसायचं आणि त्याने एकट्याने खाऊन यायचं. हे तो खाल्लेलं कोणाला दिसू नये, तसं दिसलं त्याला दृष्ट लागते किंवा त्याचा शरीराची ऱ्हास व्हायला सुरुवात होते, म्हणून ते कोणाला न दाखवतात. तसं या ठिकाणी हे करीत असताना इंद्रियाचा निग्रह करायचा आणि मग त्याचं करायचं असं नाही म्हणत. माऊलींनी भाव काय, इंद्रियाशी चोरून जेवी तयाशीचं फावे असं माऊली म्हणतात. याचा अर्थ चांगला लक्षात घ्या की इंद्रियांचं नुसतं इंद्रियां काय करतात, इंद्रिय विषयाकडे जातात आणि विषय काय, इंद्रिय विषयाकडे गेली की आपण काय करतो, विषयाकडून इंद्रियांना
परत माघारी व परतवतो. आणि परतवून आणलेली माघारी इंद्रिय ती कुठं करायची? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर केली का पुन्हा कधी कधी ते विषयाच्या आकाराचे होतात, का पुन्हा विषयाकडून आणायचे, आत्मस्वरूपाकडं स्थिर करायचे. आणि कुठं स्थिर करायचे? प्रत्येक वेळेला वेगळं आलंबन नाही द्यायचं, एका विषयातून काढायचं आणि दुसऱ्या विषयाचं आलंबन द्यायचं, असं नाही. आलंबन एकच आहे, त्याला काय म्हणतो आपण? धारणा. त्या धारणेमध्ये एकच विषयाचा पुन्हा पुन्हा आकाराची वृत्ती करायची, त्याला आलंबन एकच द्यायचं. पण ही गोष्ट झाली, हिला काय म्हणतात? धारणा. काय? ये घालून इंद्रिये पदार्थी, काय सैरा, इंद्रिये सैरा पदार्थी रिगता विटाळली होती, ती प्रत्याहार तीर्थी न्हानिली किर. हे तर काय? ती विशुद्ध विटाळलेली जी इंद्रिय विषयाकडं, त्यांना प्रत्याहार नावाच्या तीर्थात न्हाणायचं म्हणजे फक्त शुद्धीकरण करायचं. पण शुद्धीकरण करणं एवढ्यावर थांबणार नाही, अगोदर प्राथमिक स्वरूपात तुम्हाला अभ्यास आहे धारणेचा. म्हणून त्यांनी लिहिलं का? धारणा, ध्यान आणि समाधी त्रयानाम एकत्र संयमा ना, त्याला तिघांचं एकत्र सांगितलेलं आहे. धारणा केली, नंतर ते ध्यानात गेलं पाहिजे, ध्यानातून समाधीत गेलं पाहिजे म्हणून म्हणतात. आणि हे कधी घडतं? तर पाहतया आपलं काय, जो इंद्रियाशी चोरुणी जेवी तयाशीच फावे. आता जसं आपण सांगितलं की ते जे खाद्य, पौष्टिक खाद्य, ती जशी आई त्याला कोणाला कळू न देता त्याला खाऊ घालते, त्यावेळेला ते त्याच्या अंगी लागतं म्हणतात, ते त्याच्या अंगी लागतं. तसं या ठिकाणी इंद्रिय विषयांपासून आपण पुन्हा परतवली, प्रत्याहार केला, नंतर त्यांची त्या एकाच विषयाच्या ठिकाणी, परमात्म तत्वाच्या ठिकाणी स्थापना करण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्न केला. एवढंच नाही, आता विषय इंद्रियावर येत नाही, पुन्हा पुन्हा वृत्ती तदाकार होत राहते. म्हणजे तत्र प्रत्ययिक तानता, एकाच प्रत्ययाचा विस्तार होत राहतो. म्हणजे प्रत्येक वेळेला वृत्ती ब्रह्माकारच होते, आता विषयाकार होत नाही. विषयाकार झालेल्याचा निरोध करून पुन्हा इकडं आणावी लागत नाही, आपोआप त्या ठिकाणी काय होते? जसं एखादी हे भिंगरी आहे, आणि ती भिंगरी जर वाऱ्याती जर फिरायला लागली तर, किंवा भोवरा, आपण त्याला दोरीनं गती दिली तर गती द्यावी लागते अगोदर. नंतर ती गती दिल्यावर जरी दोरी काढून घेतली तरी ती गती त्याच्यामध्ये जोपर्यंत दिलेली आहे ते फिरतच राहतो भोवरा. त्याप्रमाणे जी अंतःकरण वृत्ती आत्मस्वरूपाकार केलेली आहे ती आत्मस्वरूपाकारच पुन्हा पुन्हा होत राहते. पण याला ध्यान म्हणतात. हां, आणि समाधीचं काय हे केले तर हा ती चालेल. हां, जेथील पुढील पैस पारुखे, मागील स्मरावे ते ठाके, आयश्या सरिषे भूमिके समाधी राहे, अशा प्रकारचं वर्णन केले. दुसरं एक योगसूत्र आहे, तर योगसूत्राचं काय लक्षात येईन, पण खरं त्याचं स्वरूप काय? तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम. त्यावेळेला द्रष्ट्याची फक्त स्वरूपाने स्थिती राहते, वृत्ती विषयाकार्य होत नाही. वृत्ती आत्मस्वरूपाचे चिंतन करता करता त्याच्यामध्ये लीन होऊन जाते. जसं मिठाची बाहुली समुद्राच्या तळाचा शोध करतायला गेली तर ती शोध लागते की ती समुद्ररूप होते. समुद्र, मिठाचा खडा जसा समुद्राचा तळ घ्यायला गेला तर तो समुद्ररूप होतो. त्याप्रमाणे ही स्थिती आहे, याला म्हणतात समाधी नावाची अवस्था. आता याचंच वर्णन पुढे येणार आहे. पण इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की माऊली सांगतात इंद्रियाते चोरुणी जेवी, म्हणजे इंद्रियांना चोरून जेवी, म्हणजे अंतःकरण वृत्ती ही इंद्रियाच्या विषयाकार न होता. इतकंच नाही, त्या विषय आणि इंद्रिय यांचा संबंध झाला तरीसुद्धा वृत्तीचं साह्य नसेल तर ते इंद्रिय आणि विषयांचा संबंध होऊन देखील न झाल्यासारखाच आहे. मन त्याच्यात समाविष्ट झालं नाही, कारण आगाते वृत्ती किरीटी, आधी मनवणीची उठी आणि मग ते वाचा दिठी कराशी आहे. तसं या ठिकाणी मग इंद्रियांपासून होणारं, इंद्रिय आणि विषयाच्या संबंधापासून होणारे जे अनर्थ आहे ते अनर्थ आहेत का? याला नाही, कारण ते मन जे आहे ते इंद्रियांच्या द्वारा विषयांपर्यंत जातं. मन हे अंतर्मुख झाले, मन हे निश्चळ झाले एके ठाई, तया उणे काय निजसुखा. आणि ह्या निजसुखाचं जेव्हा त्याला आत्मसुखाचा आनंद भोगायला मिळतो तेव्हा ह्या पारतंत्र्यादी दोषांनी दूषित असणाऱ्या, अनित्य असणाऱ्या अशा आनंदाकडं त्याचं मनच पुन्हा घेत
नाही. या ठिकाणी मन जे आहे ते केवळ आत्मसुखाच्या गोडिया आणि विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. किंवा जो स्वसुखाचेनी आपाडे सुरवाडलेनी अंतरे रचिला म्हणून बाहिरे पाऊल न घाली, अशा प्रकारचा हा पुरुष आहे. म्हणून या ठिकाणी यांनी इंद्रियांना काय केलेले, चोरतो. पण इंद्रियांना चोरून जेवण चालू आहे. आणि ते जेवण कोणतं आहे, आत्ताच सांगितलं काल त्यांनी की ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी नारायणी, की त्याची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. ब्रह्मरसाचं जे मेजवानी आहे त्या ब्रह्मरसाचा ब्रह्मरस घेई काढा आणि तेने पिढा वारेल. पथ्यनाम विठोबाचे अनिक वाचे न शेवी, भवरोग ऐसा जाय अनिक काय क्षुल्लके, तुका म्हणे नो हे बाधा अनिक कदा भूतांची. अशा प्रकारचा ब्रह्मरंगामध्ये रंगलेला हा महापुरुष आहे. म्हणून हे कोणाला प्राप्त होतं, इंद्रियाशी चोरुनी जेवी तयासीच फावे. याचा अर्थ चकारात्मक एवकाराने त्यालाच हे प्राप्त होईल. म्हणजे आपल्या अंतकरणाची स्थिती किती उंचावावं लागेल की ज्या वेळेला आपल्याला विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावळा. अशा तर झालं. नाही तर मग जरी किती कोरड्या ज्ञानाच्या गोष्टी जरी केल्या तर त्यांनी आणि अभ्यास जर केला नाही, त्याचं प्रात्यक्षिक केलं नाही तर त्याला काही होणार नाही. म्हणून माऊली आपल्या तुकोबारायांचा अभंग आहे ना, ब्रह्मज्ञान ब्रह्मरस गोडी तयाशी फावली वासना निमाली समूळ ज्याची, नाही त्या विटाळ अखंड सोवळी उपाधी वेगळी जाणीवेच्या, मन हे निश्चळ झाले एके ठाई तया उने काय निज सुखा. तुका तया उने काय निज सुखा. तुका म्हणे फार गोड शेवटचं चरण आहे. तया उने काय नाही तुका म्हण विठोबर नाही, तया उने काय निज सुखा तुका म्हणे आठवत नाही. तर याच्यामध्ये सांगतात की अशा प्रकाराने जो इंद्रियाची चोरोणी जेवी तयाशीच, तयाशी फावे नाही तयाशीच फावे, याचा अर्थ इतरांना हे प्राप्त होणार नाही. येथ श्रवणाचे पांगे वीण श्रोतया व्हावे लागेल. आता ही स्थिती येत नाही तोपर्यंत काय करायचा, तोपर्यंत ज्ञानेश्वरीचा स्वाध्याय करायचा. म्हणजे आपल्या मनाला कधीतरी लाज वाटेल की का लाज वाटेल, पहिल्यांदा हिशेब कळत नाही. कायम स्वाध्याय करता करता काय होईल, ज्ञानो भावधरुणिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी, परमात्म्याची कृपा होईल आणि आपल्याला त्याच्या अर्थाचं ज्ञान होईल. आणि अर्थरूपता प्राप्त होण्यासाठी आपल्याला एक पहिली सुरुवात आहे की आपल्याच मनात आपल्याला लाज वाटायला लागते की एवढं आपण करतो तरी आपल्याला ह्याच्यातून हे फलश्रुती का होत नाही. आपण त्याचा अंतर्मुख होऊन चिंतन करायला लागतो आणि आपल्या मनाला आपल्याच मनाला आपलीच लाज वाटायला लागते. स्वामी महाराज सांगायचे 1000 पारायणं केली आणि जेव्हा अजानवृक्षाखाली बसले तर त्याच्यामध्ये आलं, जगे अवज्ञाची करावी संबंधी सोयन धरावी आईशी आईशी जीवी चाडबहू, असं या ठिकाणी ते जेव्हा ओवी आली तर स्वामी महाराजांच्या डोळ्यातून अश्रू सुरू झाले. पार ते धसपोस रडायला लागले. ते लोकांनी विचारलं काय झालं, काही नाही म्हटले, काही अर्थ नाही. 1000 पारायण करून काय केलं, मला अजून लोकांनी वाईट म्हणून असं वाटत नाही. आणि इथं तर माऊली सांगतात जगे अवज्ञाची करावी, सगळ्या लोकांनी आपला अवमान करावा, अवहेलना करावी आणि संबंधी सोय न धरावी. आपले जे नातेवाईक आपतेष्ट आहेत त्यांनी त्यांना कोणाही आपल्याविषयी आवड वाटू नये की हा आमच्या कुळामध्ये आमच्या कुळी नव्हते आईशे आणि हेच पिसे निवडिले असं त्यांना वाटावं, अशी वाटायला पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि मला तर वाटतं का सगळ्या संबंधी लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं, हे मला वाटतं. लोकांनी अवज्ञा आपली करू नये, मी सांगितलेल्या विचाराचं त्याने अनुसरण करावं. काय उपयोग आहे एवढी पारायणं करून. आणि ते तसेच निघून गेले, काशीला निघून गेले. नंतर गरुडेश्वरला जो संन्यास घेतला त्या संन्यासाच्या आधीची ही ओवी. याचा अर्थ आपल्या मनामध्ये एक दिवस भगवत कृपेने लज्जा निर्माण होते आणि आपल्याला वाटतं हे जे शब्द आहेत हे किती दिवस वाचत राहायचे, कधी आपल्या अंगावर कधी येणार, याची अनुभूती आपल्याला कधी येणार. म्हणून ते दुसरी एक ओवी लोकांनी त्या विडिवे माझी दडे महिमे भेने. स्वामी महाराज म्हणायचे ह्या ओव्याचं काय करायचं, चातुर्य लपवी. आपल्याजवळ जे चतुर्थ आम्ही वेडे आम्हाला काय कळतं असं म्हणायला पाहिजे. चातुर्य लपवी, महत्त्व हरवी. आणि ह्यांना हे काय मोठे सर्वदर्शनाचार्य आहेत, हे वेदमूर्ती आहेत,
किंवा चतुर्वेदी पंडित आहेत अशी त्यांना मिळालेल्या ज्या पदव्या आहेत, तर ते म्हणतात स्वकीर्ती कानी नायकावी, पूज्यता डोळा न देखावी, मी कोणी ऐशी नोहावी सेची लोका. आपण कोण आहे हे सुद्धा लोकांच्यात कळू नये अशा प्रकारची. आणि असा जो पुरुष आहे ना, तोच पुरुष ह्या ब्रह्मसुखाचं, जो लोकांच्यात आपली कीर्ती वगैरे व्हावी असंही वाटतं आणि आपल्याला ब्रह्मसुखही असावं असं वाटतं, ते कधीच शक्य होणार नाही. म्हणून ते सांगतात की जगे आवज्ञाची करावी, संबंधी सोय न धरावी, आईशी आईशी जीवी चाड बहु. अंतकरणात रात्रंदिवस हेच त्याला वाटत असतं की लोकांच्या या ठिकाणी जशी वांती आहे त्या वांतवत हे लोकमान आहे. जनमान वमना समान मानणे, एकांती राहणे विठोसाठी. तुकोबाराय म्हणतात लोकांनी दिलेला मान हा वांतवत त्याला वाटतो आणि त्यासाठी तो एकांतात राहत असतो. त्या एकांतामध्ये तो म्हणतो की काय येणे सुखे रुचे, एकांताचा वास नाही गुणदोष अंगायत, वृक्षवल्ले आम्हा सोयरी वनचरी, पक्षीही सुस्वरे आळविती. अशा प्रकारचं जीवन जे आहे त्या जीवनाच्या संकल्पना किंवा ते जीवन आपल्याला प्राप्त व्हावं असं त्याला वाटत राहतं. म्हणून म्हणतात की जो इंद्रियाची चोरवणी जीवी तयाशी चिफावे. आता इंद्रियांना चोरून द्यायचं म्हणजे काय, सगळे इंद्रियांना चोरून जेवलं तर चालेल, म्हणजे इतर इंद्रियांकडं. पण श्रवणेंद्रिय जर तुम्हाला आत्मस्वरूपामध्ये स्थिर व्हायचा असेल तर त्याचं साधन कोणतं आहे, श्रवणेंद्रियच आहे की नाही. ह्या श्रवणेंद्रिया संबंधाने माऊली काय म्हणतात ते उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.